नमस्कार. आज आपण या ठिकाणी बरेचसे लोक या ठिकाणी आलेले आहेत. HSRP नंबर प्लेट चेंज करण्यासाठी सकाळीपासून शेकडो लोक इथे येऊन थांबलेले आहेत. पण ते दुकान अजून काही उघडलेलं नाही. त्या दुकानदाराचा नंबर लावतात लोक, नंबर स्विच ऑफ होतोय. बाबा तुम्ही कुठून आलेत? वडगाव कांदळीवरून. काय सांगाल, कधी सकाळी 8:30ला चाललेले आपण इथं. दुकान सकाळीपासून बंद आहे? बंद आहे, सकाळपासून बंद आहे. तर आमचं आता काय म्हणणे नाही, ते नाही ती ना आमच्या नंबर प्लेट आले, आम्ही पैसे भरून आलेले काय नंबर आमच्या प्लेट आम्ही कुठे बसू शकतो, कुठे बसू शकतो. फोन वगैरे केला होता तुम्ही? हो, ते उचलते नाही फोन. आता पुढे काय कसं करणार? आता कसं मी आमच्या प्लेट आल्या असते ते आम्ही आमचं कुठे बसू शकतो ना. त्याने आता बंद करून ठेवलेले ते. आपण कुठून आलात? बोरीवरून. किती वाजता आलेत? मी सकाळी 9 वाजता आलो इथं. आता फोन तुम्ही केला होता का? केला होता, मोबाईल बंद केला त्यांनी. आता पुढे काय करणार? आता पुढं काय त्याने आमचा नंबर प्लेट द्यावा, आम्ही आता तेच नट काढून तेच लावायचे, दुसरं काय करायचं मग? तेच नट लावायचे, रिपीट मार. दुकान जर उघडलंच नाही तर तुम्ही काय करणार? पुढे पोलीस स्टेशनला जाणार किंवा RTO ऑफिसकडे जाणार? पोलीस स्टेशनला जाणार, आम्ही आताच जाणार तिथं पोलीस स्टेशनला. हा, कारण की हे उघडतच नाही. तर आपण पाहू शकताय या ठिकाणी लोक आक्रमक झालेले आहेत. तुम्ही कुठून आलात? नारायणगाव. किती वाजता आले तुम्ही? ते 10 वाजता आली होती. 10 वाजता आले. तुम्हाला आजचीच अपॉइंटमेंट होती का? हा, आजची 10 तारीखला. आता पुढची दिशा कशी असणार तुमची? माहितीच नाही, फोन पण नाही लागत, काही नाही ना. कसं समजणार का कधी यायचं कधी घेऊन या जायचं? विरोधात तुम्ही तक्रार वगैरे कोणाकडे करणार आता? आता काय, आता पोलिसांचा पर्यायच नाही ना, काय तिकडे जावं लागायचं. तर या ठिकाणी आपण पाहू शकताय लोकांना पण पुढची दिशा कशी आहे, काय करायचं याबद्दल पण माहिती नाहीये. आणि दुकानावर मोबाईल नंबर पण नाही त्यांचा. काही लोकांकडे मोबाईल आहेत तिथे. मी सकाळी 10 वाजेपासून इथं आलेलो आहे नंबर प्लेटसाठी माझ्या. तर इथं आलो, त्यांचं वैयक्तिक वादावर काहीतरी भांडणं झाली, मग ते बंद करून गेलेले आहेत. मग मला तेच म्हणायचं आहे, एकट्याचा भांडण्याचा दोष इथं जनतेवर का करायचं त्यांनी? मग एकच सेंटर जुन्नरमध्ये एकच सेंटर असल्यामुळे इथं लोक किती बसले तुम्ही पण बघू शकता. इथे लोक 100 बसलेले आहेत. त्यांचा काही कॉन्टॅक्ट वगैरे केला होता का तुम्ही? कॉन्टॅक्ट केला होता, पण फोन बंद करून ठेवलेला आहे. मग आता पुढे काय करणार, कसं काय? पुढे काय ना, आता आमची डेट होती आजची, ती आजची डेट उद्या नाही आलं काय करायचं आम्ही? तेवढं जनतेने काय करायचं? उद्या गेलो तर तुमची डेट होऊन गेली, मग आम्ही काय करायचं? मग यांच्याकडे आम्हाला RTO ऑफिसनी याच्यावर दखल घेतली पाहिजे. एकच ऑफिस का दिले? मग आणि दोन एक ऑफिस जायला लागत होती, लोकांचे निवारण झालं असं नंबर प्लेटचं. मग आता या दुकानदाराच्या विरोधात तुम्ही RTO कडे जाणार का? नाही, आता आम्ही तुमच्याच मार्फत, तुम्ही जर उलट RTO मार्फतला साहेबांना कळावं ही बातमी न्यूज, की इथं जनतेची गैरसोय होती. इथं सकाळी लोक 8 वाजल्यापासून इथं उपाशी बसलेली आहेत. ते बाबा आलेत बोरीवर, ते पण 8 वाजल्यापासून बसलेले तिथं. मग त्यांना आधी अन्न नाही, पाणी नाही त्यांना अजून इथं. गव्हर्नमेंटने हा नियम काढला, मग नियम काढला तर मग त्याचं सोयी निवारण केलं पाहिजे होतं ना. त्यांनी त्या इथं पाण्याची सोय काय केली, नंबर प्लेट तुम्ही निश्चित नंबर प्लेट करायची, मग इथं लोकांना पाणी सोय नाही, काही नाही.